नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स. ऑक्टोबर हिटमध्ये पावसाचा धुमशान, परतीच्या पावसानं वाढवली शेतकऱ्यांची चिंता. खेडमधील खाडीपट्टा भागात सक्शनने वाळूचे उत्खनन सुरू, कारवाईसाठी महसूल विभागाकडे स्थानिक नागरिकांचे निवेदन. मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि कारच्या अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान. आणि संकष्टी चतुर्थीला अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालित बल्लाळेश्वर चरणी भाविकांचे बाप्पाला साकडे, सुट्टीमुळे पर्यटक भाविकांनी बल्लाळ नगरी बहरली. पाहुयात सविस्तर वृत्त. दरवर्षी साधारणपणे ऑक्टोबरमध्ये पाऊस महाराष्ट्रातून परततो, मात्र यंदा परतीचा पाऊस महाराष्ट्रात रखडल्यानं या परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील कोकणासह इतर विभागात जिल्ह्यांना झोडपून काढलाय आणि या परतीच्या पावसाचा मोठ्या प्रमाणात पिकांना देखील फटका बसलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड परिसरामध्ये रविवारी दुपारपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार वादळी पाऊस पडायला सुरुवात झाली. या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचं पाणी साचलं, शहरातील गटारे तुडुंब भरून वाहू लागली, तर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक देखील मंदावली. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेमुळे खबरदारीचा उपाय म्हणून शेकडो गावांमधील वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला होता. ऐन कापणीच्या वेळी पावसानं दिलेल्या तडाख्यामुळे शेतकरी वर्गात मात्र आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आज रविवारी दुपारी 4 वाजल्यापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अवघ्या तासाभरातच ओढे प्रवाहित झाले असून या ओढ्यांमधून वाहणाऱ्या परतीच्या पावसाच्या पाण्याने अक्षरशः उग्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळालं. एका बाजूला विजांचा कडकडाट तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पाऊस आणि नदीला जोडणाऱ्या ओढ्यांनी धारण केलेलं उग्ररूप यावेळी पाहायला मिळालं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात बहिरवली सौणस या गावातून सक्शन पंपानं मोठ्या प्रमाणात वाळूचं उत्खनन करण्यात येत आहे. या बेकायदेशीरपणे चाललेल्या उत्खननात शासनाचा लाखो रुपयांचा महसूल दर दिवशी बुडत आहे. चिपळूण येथील खाडीपट्टा भागातील गावांमधील काही संक्शन पंप असलेले ट्रोलर हे खेड तालुक्याच्या हद्दीत आणून हे वाळू उत्खनन सुरू आहे. दिवसभर हे संक्शन पंप असलेले ट्रोलर चिपळूण भागात उभे करून ठेवले जातात, मात्र संध्याकाळी ते खेड तालुका हद्दीत आणून संक्शनने वाळू उपसा केला जातो. सोमवार ते शुक्रवारपर्यंत हा प्रकार चालतो, तर त्यानंतर शनिवारी आणि रविवारी शासकीय सुट्टीच्या दिवशी दिवसा आणि रात्री वाळूचा उपसा करण्यात येत आहे. ड्रेजर आणि हातपाटीच्या वाळू उत्खननास गेल्या काही वर्षात परवानगी देण्यात आली होती, परंतु यावर्षी या दोन्हीही परवानग्या महसूल विभागाने दिलेल्या नाहीयेत. त्याशिवाय संक्शन पंपाने वाळूचे उत्खनन करण्यास मुळात परवानगी नाहीये. परंतु येथील वाळू व्यावसायिकांनी खेड आणि चिपळूण तालुक्यात इकडून तिकडे तर तिकडून इकडे अशा ट्रोलरला संक्शन बांधून आणून वाळूचा उपसा करण्यात येत आहे. या गंभीर प्रकाराने शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असून या उत्खननाकडे खाडीपट्टा विभागातील मंडळ अधिकारी, गाव कामगार, तलाठी हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का, हा महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे. शासनाच्या गौण खनिज विभागाचे नियम धाब्यावर बसून गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून हे संक्शनचे वाळूचे उत्खनन सुरू आहे. हे उत्खनन रोखण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी एक निवेदन तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी या महसूल विभागाचे प्रमुखांना दिले आहे, मात्र या निवेदनाची दखल कुणीही घेत नाहीये, अशी माहिती स्थानिक नागरिक अब्दुल जाफर सुर्वे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे. मी महसूल खात्याला खाडी विभागात तक्रार अशी केलेली आहे की मासेदार मच्छीमार जे आहेत ते पोलिसांसाठी ते पण व्यवसाय त्यांची नाही आहे आणि पारंपरिक आमचा धंदा होता वालूचा, तो पण बंद झाला आणि वारंवार आम्ही बोलत आहोत की सेक्शन पंप तिथं नाही लागला पाहिजे आणि आम्ही कंप्लेंट सुद्धा केली तहसीलदारला, प्रांत ऑफिसला खेडला, तर त्यासाठी त्यांनी काय त्यावर कारवाई केली नाही. 7 ते 8 सेक्शन पंप लागलेले आहेत भैरोली आणि म्हणजे खाडीपट्टा आणि वेसेस्ट्री नदी तिथं, आणि सर्व धुमसान चालू आहे, त्यावर काही कारवाई करत नाही हे लोक. तहसीलदार साहेबांना पण दिलंय आणि परांत साहेबांना पण दिलंय. रात्रभर 6 ते सकाळी 6 पर्यंत वालू ते लोक उपसत असतात. आवाज
पोल्युशन जितकं आहे तिथं तिथली राहणारी माणसं जी आहेत त्याला त्रास आहे. आणि सेक्शन पण शासनाने बंदच केलं आहे. मग तिथं त्याला परमिशन कशी दिली जाते? याच्यावर जर कारवाई नाही केली तर आम्ही प्रांत ऑफिस नाही तर तहसीलदार ऑफिसला धरणा बसू. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हे वाळूचे संचलने होणारे उत्खनन सुरूच राहणार की महसूल विभाग ते बंद करणार, याकडे खाडीपट्टा विभागाचे लक्ष लागून राहिलेले आहे. मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील आवाशी ते लोटे दरम्यान असलेल्या CETP समोरील ब्रिजवर प्रचंड खड्डे पडलेत. हे खड्डे चुकवत असताना मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. नुकतंच कार आणि ST यांच्यामध्ये अपघात होऊन दोन्ही वाहनांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी यामध्ये झाली नसली तरी सुद्धा हे अपघात वारंवार होत असून येथील नागरिक आणि वाहन चालकांमधून महामार्गाच्या ठेकेदाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. महामार्गाच्या निकृष्ट दर्जामुळे आणखीन किती लोकांचे बळी जाणार आहेत आणि किती वाहनांचं नुकसान होणार आहे असा पंचक्रोशीतून प्रश्न उपस्थित केला जातोय. मुंबई गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील आवाशी ते लोटे दरम्यानचा CETP जवळचा हा ब्रिज, त्या ब्रिजवरच्या कामाचं एवढं निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे की त्यामुळे तिथे त्या खड्ड्यांमध्ये गाड्या आपटत आहेत आणि त्या जम्पिंग करतात. त्यामुळे आत्ताच नुकतंच इथे एक अपघात झालेला आहे. सुदैवानं त्या अपघातात कोणतीही प्रकारची जीवितहानी झाली नाही, पण तरीसुद्धा त्या कारचं आणि STचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. याला कारण म्हणजे ह्या रस्त्याची ही दुरावस्था आणि प्रत्येक ब्रिजवरती या महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान आपण पाहू शकता की कशी महामार्गाची दुरावस्था आहे आणि त्यामध्ये वाहन चालकांचे कसे हाल होत आहेत आणि कित्येक अपघात इथे होत आहेत. आता काही मिनिटापूर्वीच, एक 15 मिनिटापूर्वीच इथे या महामार्गावरती एक कार चालक आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या कुटुंबासमवेत गावावरून मुंबईच्या दिशेने जात होता आणि त्यावेळेला तो या ब्रिजवरचा खड्डा चुकवण्यासाठी त्याने गाडी डाव्या बाजूला घेतली असता पाठवून येणाऱ्या ST कंट्रोल न झाल्यामुळे त्या STचा आणि त्या कारचा अपघात झालेला आहे. आणि हा अपघात एवढा भीषण असा झालेला होता. सुदैवानं यामध्ये कोणती जीवितहानी झाली नसली तरी सुद्धा या कारचं आणि STचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि हे असे या महामार्गाचे ठेकेदार अजून कित्येक बळी जाण्याची वाट पाहणार आहे आणि कित्येक गाड्यांचे नुकसान होण्याची वाट पाहणार आहे असा प्रश्न इथं उपस्थित केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद अमरेसह ज्ञानेश्वर रोकडे, माझे कोकण, लोटे, खेड. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात येणाऱ्या हरिहरेश्वर येथे धक्कादायक घटना घडली आहे. रूमचा रेट विचारण्यावरून पर्यटक आणि हॉटेल मालकामध्ये वाद झाला. हा एवढा वाद विकोपाला गेला की मद्यधुंद पर्यटकांनी हॉटेल मालकाच्या बहिणीच्या अंगावर स्कॉर्पिओ गाडी चढवली. यात हॉटेल मालकाच्या बहिणीचा जागीच मृत्यू झाला. ज्योती सुधाकर धामणसकर असं मृत महिलेचं नाव आहे. ही घटना शनिवारी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामुळे खळबळ उडाली असून सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सगळं बोल, तुझं नाव पूर्ण बोल. विरू यमनप्पा धोत्रे, हा, तू कुठचा आहेस? कर्नाटक. तुझ्या बरोबर आहेत ते कुठचे आहेत? कासरोडीचे. त्यांचं पूर्ण नाव सांग. आकाश गावडे, हा आकाश उपरवट, हा टिल्ले, हा. नीरज टिल्ले, हा आलिम नागोर हा. आणि सचिन जमादार. कुठं राहतात ते? कासरोडीत. कासरोडी कुठे आला? पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवड. ते कशाला आलेले इथे फिरायला आलते. आणि काय केलं त्यांनी? ते रूम बघायला गेलते. पुढे काय केलं? बोल पटकन. ते दादा म्हणला नाही, त्याला मारून पळून गेले. आणि काय केलं? गाडी काय केली? गाडी ते ताईवर अंगावर घातली. हा, तू याचं समर्थन करतोस? नाही, तू यांना मारशील? मारणार मी. हा? मारणार, चुकीचं आहे, मारणार मी त्यांना. हे पूर्णपणे चुकले. चुकलंय हे. हा, ओके. यासो बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण. मे गांधी क्लॉथ स्टोअर्स, मे गांधी एंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन्स घेऊन येत आहे दसरा दिवाळी निमित्त भरघोस सूट. नवीन स्टॉक उपलब्ध. शूटिंग, शर्टिंग, साडी, ड्रेस मटेरियल, होजिअरी, बेडशीट, चादर तर अत्याधुनिक पद्धतीच्या नाविन्यपूर्ण साड्या. बनारस, चंद्रकोर पैठणी, कलकत्ता, लिनन, कॉटन सिल्क आणि विविध डिझायनर साड्या. तर गांधी क्रिएशन्स मध्ये शर्ट्स, पॅन्ट्स, टी शर्ट्स, जीन्स, सूट्स, शेरवानी, जॅकेट्स, ट्रॅक पॅन्ट, ट्राउझर्स, बेल्ट्स, वॉलेट्स या सर्व गोष्टी उपलब्ध. आमचा पत्ता
बाजारपेठ खेड. विश्रांतीनंतर प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सध्या महाराष्ट्र अनेक संकटांनी घेरला गेलाय. आसमानी आणि नैसर्गिक आपत्ती, परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेलाय. महागाईनं सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलंय. सुशिक्षित तरुण रोजगारासाठी वणवण भटकंती करतात. अनेक समस्या, संकटांनी जीने हैराण झाल्यानं भाविक भक्तगणांनी संकटमोचक गणरायाला साकडं घातल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रातील प्रख्यात तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत संकष्टी चतुर्थीला बल्लाळेश्वर चरणी भाविकांनी बाप्पाला साकडे घातले आणि मनोभावे प्रार्थना केली. संकष्टी चतुर्थी रविवारी अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पहाटेपासूनच दर्शनासाठी लांब रांगा लागल्या होत्या. दिवसभर वाहने आणि भाविकांची मोठी रेलचेल होती. श्रीवर्धनच्या जागेवरून महायुतीत सुरू असलेला संघर्ष आता चिघळण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर हे आपल्या उमेदवारी लढवण्याच्या निर्णयावर ठाम असून ऐन वेळेस युतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत असलेले घोसाळकर आता तुतारी हातात घेऊन ही उमेदवारी लढवतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळतंय. रायगडमधील महायुतीच्या कालच्या समन्वयक बैठकीत प्रमोद घोसाळकर यांची अनुपस्थिती पाहायला मिळाली. यावरून युतीतील आपसातील संघर्ष आता चव्हाट्यावर आल्याचं चित्र आहे. प्रमोद घोसाळकर यांनी या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची पूर्ण ताकद लावली असून वरिष्ठांकडून त्यांना सतत थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे सुनील तटकरे यांच्याकडून सुद्धा घोसाळकरांना थांबवण्यासाठी वरिष्ठांपर्यंत प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे घोसाळकर आता कधी तुतारी हातात घेतील याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांच्या उपस्थितीत गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी संकलित आणि संपादित केलेल्या भारतातील पारंपरिक वृक्ष या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मेर्शीतील जिल्हा आणि सत्र न्यायालय संकुलाच्या उद्घाटनानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत राजभवनात पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावली. रत्नागिरी शहरातील 2 उद्योगी युवकांनी सिटी राईडच्या माध्यमातून शहरातील प्रवाशांसह पर्यटकांना प्रवासी वाहतूक सेवा बहाल करण्यात हातभार लावलाय. त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या ॲपचे आणि कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक किरण सामंत यांनी केले. रत्नागिरी जिल्हा पर्यटनासाठी ओळखला जातो, त्यामुळे जिल्ह्याबाहेरील पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात. यामध्ये काही पर्यटक हे आपल्या खासगी वाहनाने तर काही पर्यटक कोकण रेल्वेच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये येताना दिसतात. त्यांच्या सोयीसाठी रत्नागिरीतील 2 पदवीधर तरुणांनी पुढाकार घेऊन सिटी राईड म्हणजेच रिक्षा आणि कार यांची पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यावेळी सिटी राईडचे मालक रिजवान मुकादम आणि मेहबूब खान यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाला रत्नागिरी शहरातील रिक्षा मालक चालक संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण रत्नागिरीमध्ये एक संकल्पना होती आमची 2 वर्षापासून, म्हणजे की प्रवाशांना व्यवस्थित सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं सेवा देण्याची. तर आम्ही आज प्रत्यक्षात सिटी राईड हा आपला नवीनच ॲप रत्नागिरीमध्ये लॉन्च करत आहोत. या ॲपचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की 24 तास सेवा या ॲप मार्फत देण्यात येईल. त्या ॲपच्या अंडर म्हणजे की रत्नागिरीतल्या जेवढ्या काय रिक्षा आहेत, कॅब आहेत, त्यांच्या मार्फत आपण 24 तास सुरक्षित, म्हणजे एखादा प्रवासी जर कुठेही कोणत्याही रेल्वे स्टेशनला असेल किंवा कोणत्याही इमर्जन्सी ठिकाणी अडकलेला असेल तर त्यांना आपण व्यवस्थित त्याच्या घरपोच सुरक्षित कसं पोहोचू याचा हेच उद्दिष्ट या ॲपचं आहे. मुकादम, आपल्या रत्नागिरीमध्ये पहिल्यांदाच सिटी राईड म्हणून एक ॲप आलेला आहे, जेणेकरून तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन ऑटो रिक्षा किंवा कॅब बुक करू शकता आणि तुम्हाला डायरेक्ट डोर सर्व्हिस मिळू शकते. हे ॲप आहे तो आपला ऑटोवाल्यांसाठी पण आणि पॅसेंजरसाठी दोघांसाठी पण सुरक्षित आहे. आणि तुम्ही एकदा प्रवास करून बघा, म्हणजे तुम्हाला याचे रेट्स वगैरे सगळे तुम्हाला समजतील कसं आहे काय आहे ते. मीटर प्रमाणेच आपले रेट्स आहेत, याच्यामध्ये कोणता एक्स्ट्रा चार्जेस किंवा कोणते वेगळे चार्जेस वगैरे घेतले जात नाही. आदर्श आचारसंहिता सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील भरारी पथके ॲक्शन मोडवर काम करतात. तसेच चिपळूण पोलीस ठाणे, शिरगाव पोलीस ठाणे आणि सावर्डे पोलीस ठाणे यांनी नाक्यावर वाहनांची तपासणी सुरू केली. त्यातच चिपळूण पोलीस ठाणे यांनी 1,90,000ची दारू देखील जप्त केली आहे.
यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.